विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्याला आपला जो 12वीचा फेब्रुवारी 2024चा क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामधलं एक क्वेश्चन नंबर 15 आहे तो सॉल्व करायचा आहे बघा। आणि हा क्वेश्चन नंबर 15 जो आहे हा सेक्शन सी मध्ये आहे। अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स असं यांनी दिलेलं आहे। क्वेश्चन नंबर 15 आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक्स, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल। आणि इथे एक स्विचिंग सर्किट त्यांनी दिलेलं आहे। तर असा हा सिम्पल क्वेश्चन्स लॉजिक नावाचं चॅप्टर आहे मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमध्ये, त्यावर आलेला आहे। तर तुम्हाला माहीत आहे की हे जे चॅप्टर आहे मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमध्ये ते फार सिम्पल चॅप्टर आहे। यावर आपल्याला चांगलं मार्क्ससुद्धा मिळू शकतात आणि वेटेज ऑफ स्कोअर याच्यावर भरपूर आहे, हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे। तर आपण जास्त वेळ न खर्च करता या प्रॉब्लेमकडे जाऊया आणि याला आपल्याला सॉल्व करायचं आहे। बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल। दोन क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये। एक तर हे जे स्विचिंग सर्किट आहे याला तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि त्याला तुम्हाला 1 मार्क्स मिळतो। आणि दुसरं ते झाल्यानंतर तुम्हाला स्विचिंग टेबल तयार करायचं आहे आणि त्या टेबलला 2 मार्क्स आहेत बघा। असं 2 आणि सिम्बॉलिक फॉर्मचा 1 असे 3 मार्क्स तुम्हाला मिळतात। आणि आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की जोपर्यंत कुठल्याही युनिटची डिटेल्स स्टडी होत नाही तोपर्यंत आपल्याला मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन शॉर्टकट मेथडनी सॉल्व करता येत नाही। तुम्हाला जर कोणी सांगत असेल तर ते चुकीचं आहे, कारण तुम्ही बघितलेलं आहे नुकतंच आपल्या भारतामध्ये या नीटचा काय घोळ सुरू आहे। या नीट पेपर फोडण्याचे धागेदोरे कोचिंग क्लासेसपर्यंत पोहोचलेले आहेत। म्हणजे तुम्हाला असं दिसेल की या कोचिंग क्लासेसमध्ये जे टॉपर विद्यार्थी येतात, जर समजा एखाद्या कोचिंग क्लासेस म्हणजे आता त्यांनी कालच सांगितलं की लातूरसारख्या ठिकाणी 24,000 विद्यार्थी कोचिंग घेण्यासाठी येतात या नीट परीक्षेचं कोचिंग घेण्यासाठी। आणि 24,000 पैकी जेमतेम 1-1.5 विद्यार्थी फक्त त्याच्यामध्ये सिलेक्ट होतात। आणि तेही सिलेक्ट होण्यासाठी हा जर पेपर फुटीचा मार्ग वापरला जात असेल तर ही शुद्ध फसवणूक आहे मित्रो, हे लक्षात घ्या। म्हणजे आपण अमुक एका क्लासचा विद्यार्थी जे जाहिरातीमध्ये पाहतोय त्याला इतके गुण मिळालेले आहेत आणि त्याला गव्हर्नमेंटचं कुठलं तरी अमुक एक कॉलेज मिळालेलं आहे, कोणी सांगते एम्स मिळालेलं आहे। ह्या जो भाग आहे हा जाहिरातीचा भाग आहे। मला एक सांगा की सिलेबस सारखंच आहे, टीचिंग करणारे कॉलेजमध्ये त्यांच्यापेक्षा वेल क्वालिफाईड आहेत, मग त्यांच्याकडे अशी कोणती जादूची छडी आहे की त्यांचा रिझल्ट एवढा चांगला लागतो मित्रो? हे सुद्धा एक तुम्ही आता याच्यावरनं समजून घ्या, कारण नीटमध्ये हा भाग दिसला आहे बघा। 719 मार्क्स आहेत, 718 मार्क्स आहेत। हे मार्क्स मिळूच शकत नाहीत 719 718, कारण 720 मार्काचं नीट आहे। एक क्वेश्चन जर त्यांना अटेम्प्ट नाही केला तर 716 भेटतील। एक क्वेश्चन त्यांनी जर अटेम्प्ट केला आणि तो चुकला तर 4 मार्क त्याचे कमी होताना 1 मार्काची पनिशमेंट आहे, म्हणजे तुम्हाला 715 भेटायला पाहिजे। मग हे जे आहे सगळेच्या सगळे क्वेश्चन सॉल्व केले तर 720 मिळतात। एखादा चुकला किंवा अटेम्प्ट नाही केला तर 716 किंवा 715 भेटायला पाहिजे। हे 718 आणि 719 आलं कुठून? हे मिळतच नाही। हे कसं काय आलं? हे आपल्या डोक्याच्या बाहेरची कल्पना आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे मित्रो। तर ठीक आहे, तो आपला भाग नाही आहे, परंतु आपण एक जबाबदार विद्यार्थी म्हणून आपल्या पालकाचा जो पैसा आहे आणि आपला वेळ हा वेस्टेज जाणार नाही याच्याकडे आपण जरूर लक्ष द्या। आणि आपल्याला जर बाहेरचं कोचिंग जर समजा पाहिजेत असेल तर त्याची हिस्ट्री अगोदर घ्या, किती विद्यार्थी होते, किती त्याच्यामध्ये बसले, किती सिलेक्ट झाले। आणि हे खरोखरच तिथं काही असं बोफर्स नाही ना, जसे हे आता पेपर फुटीचं बोफर्स त्या लातूरपर्यंत पोहोचलेलं आहे असं मीडिया सांगतोय, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण। तर ठीक आहे बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल। सो फर्स्ट वी एक्सप्रेस दिस स्विचिंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म। सर्वात अगोदर आपल्याला या स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक
फॉर्म लिहायचा आहे आणि त्यानंतर मग आपण स्विचिंग टेबल तयार करूया. सो फ्रॉम दिस फिगर फर्स्ट बाय राईट हिअर लेट P1 the switch S1, Q the switch S2, negation of P is the switch S1 dash, negation of Q the switch S2 dash. Remember that P the switch S1, Q the switch S2, negation of P the switch S1 dash, negation of Q the switch S2 dash. आपणला सिम्बॉलिक फॉर्म हा P आणि Q मध्ये लिहायचा आहे इन टर्म्स ऑफ P अँड Q. So S1 is denoted by P, S2 is denoted by Q. S1 dash negation of P घ्यायचं म्हणजे not P आणि S2 dash not Q घ्यायचे. And then I write here the symbolic form of the given switching circuit. So I write here therefore the symbolic form of given switching circuit is, I write here the symbolic form of the given switching circuit. So this is P, this is Q, this is negation of P and this is negation of Q. असं या फिगरमध्ये पेन्सिलनं आपण नोट डाऊन करायचं आहे म्हणजे आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायला फार सोपं जाते आहे. सो वी राईट हिअर द सिम्बॉलिक फॉर्म. स्विच S1 and S2 are in parallel. In this figure switch S1 and S2 are in parallel. हे पॅरलल मध्ये आहे आणि जेव्हा दोन स्विच पॅरलल मध्ये असतात तेव्हा तिथं आपण OR नोटेशन वापरतो. सो वी राईट हिअर therefore here P or Q because here switch S1 and S2 are in parallel, therefore P or Q. Next here in series या S1 आणि S2 ला series मध्ये आहेत S1 dash आणि S2 dash. So we write here and in bracket again here S1 dash and S2 dash are in series, therefore negation of P and negation of Q, negation of P and negation of Q. This is the symbolic form of the given circuit diagram. मित्रों जे गिवन सर्किट डायग्राम आहे त्याचा आपण इथं सिम्बॉलिक फॉर्म तयार केलेला आहे आणि हा सिम्बॉलिक फॉर्म तुम्ही तयार केला की तुम्हाला 1 मार्क्स मिळतो. फार सोपं आहे. बरेचसे विद्यार्थी डायरेक्ट सुद्धा लिहितात P आणि Q हे पॅरललमध्ये येतं P और Q करायचं पुढे सिरीजमध्ये ते अँड लावायचं सिरीजमध्ये असेल तर इन ब्रॅकेट S1 and S2 are in series, so negation of P and negation of Q. So this is the symbolic form of the given circuit diagram. And then we write here the switching table. आता तुम्हाला याचा स्विचिंग टेबल तयार करायचं आहे. तुम्ही याच्या अगोदर बघितलेलं आहे आपण ट्रूथ टेबल तयार केलेलं आहे. ट्रूथ टेबल फॉर अँड, ट्रूथ टेबल फॉर ऑर, ट्रूथ टेबल फॉर वन वे इम्प्लिकेशन, ट्रूथ टेबल फॉर बाय कंडिशनल, ट्रूथ टेबल फॉर निगेशन. एवढे आपण ट्रूथ टेबल तयार केलेले आहेत. या ट्रूथ टेबलचा यूज करून आपल्याला स्विचिंग टेबल तयार करता येतो. बघा आता मी इथं स्विचिंग टेबल तयार करतोय. आता या सर्किट डायग्रामचं आपल्याला काही काम नाही कारण याच्यावरून आपण सिम्बॉलिक फॉर्म तयार केलेला आहे. हा सिम्बॉलिक फॉर्म तयार झाल्यानंतर आता आपल्याला स्विचिंग टेबल तयार करायचं आहे. देअरफॉर द स्विचिंग टेबल इज, देअरफॉर द स्विचिंग टेबल इज, आता आपल्याला स्विचिंग टेबल तयार करायचं आहे. सो वी राइट हियर P Q, we write here in the first column P, then we write here Q,
Next we write here negation of P, negation of P, negation of Q, P or Q, P or Q. Next negation of P and Q, negation of P and negation of Q, negation of P and negation of Q. And last we write here the complete statement, that is the compound statement P or Q, P or Q and negation of P and negation of Q. हा शेवटच्या कॉलममध्ये लिहायचं आहे तुम्हाला. म्हणजे हा टेबल लिहिण्याची एक मेथड आहे. फर्स्ट वे राईट हिअर द सिम्पल स्टेटमेंट, देन वे राईट द कंपाऊंड स्टेटमेंट. अगोदर आपण याच्यामधले सिम्पल स्टेटमेंट पी क्यू राहिलं आहे, त्याच्यानंतर याचे नॉट लिहिले, नॉट पी नॉट क्यू, नॉट पी नॉट क्यू. त्यानंतर हे कंपाऊंड स्टेटमेंट घ्यायचं पी ऑर क्यू. नेक्स्ट वे राईट दिस कंपाऊंड स्टेटमेंट negation of P and negation of Q, that is not P and not Q, and last column we write here the whole compound statement pattern. हे जर ड्राफ्टिंग ज्या विद्यार्थ्याला येतो ना त्याला आता स्विचिंग टेबल तयार करायला काहीच वेळ लागत नाही मित्र. आता याचं टेबल आपण तयार करणार आहे. दोन सिंपल स्टेटमेंट आहे, त्यामुळे याला ट्रूथ व्हॅल्यू जर आपण ट्रू आणि फॉल्समध्ये विचार केला तर 4 राहतात, आणि स्विचिंग टेबलमध्ये जर आपण विचार केला तर याला जे आहेत त्याला डिजिटमध्ये 1 आणि 0 मध्ये लावावं लागतो आपल्याला. बघा अशा तऱ्हेनं आपल्याला हा टेबल तयार करता येतो. देन मै राईट हिअर इन टर्म्स ऑफ डिजिट 1 and 0, 1 1 may now the TT, TF, FT, FF. Similarly here 1 1, 1 0, 0 1, 0 0. These are the truth value in truth table. So instead of T we write 1, instead of F we write here 0. Then we find here not P, here 1, so write here 0 1 0 0 1 0 1. Then we write not Q, 1 0 0 1 1 0 0 1. This is the not P and not Q. बघा किती सिंपल आहे. 3 मार्क्स आहेत मित्रो, काही वेळ लागत नाही मार्क्स मिळायला आपल्याला. Then we find here P or Q, P or Q in OR F F F असं लक्षात ठेवायचं, otherwise true. So in switching table in OR 0 0 0, otherwise 1. So here P or Q 0 0 0, otherwise 1 1 1. हा पुढला कॉलम फाइंड आउट केला आहे. Very simple. In the next column we find negation of P and negation of Q. So in this, in 2 column, and negation of P and negation of Q, connective is and. So we know that the truth table for and T T T, otherwise F. So 1 1 1, otherwise 0. Here 1 1, so write 1, otherwise 0 0 0. एवढं लक्षात ठेवलं झालं. 1 1 1, otherwise 0. Next P or Q and negation of P and negation of Q, हे 2 कॉलम तुम्हाला यूज करायचे आहे, आणि याच्यामध्ये जो कनेक्टिव्ह आहे तो and आहे. And 1 1 1, otherwise 0. So here 1 1 is not present, so we write 0 0 0 0. And this is the switching table for the given circuit diagram. आणि इथं तुम्हाला तुमचं जे सोल्युशन्स आहे ते सोल्युशन्स कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला इथं 3 मार्क्स मिळतात मित्रो. 1 मार्क्स या स्टेटमेंटला आहे आणि 2 मार्क्स या टेबलला आहे. एवढं जर तुम्ही
लिहिलं बोर्डाच्या परीक्षेमध्ये तर किती तुमचं स्कोरिंग आहे हे याच्याहून दिसेल. हेच जर तुम्हाला केमिस्ट्रीसारखा विषय आहे, फिजिक्स आहे, बायोलॉजी आहे, याच्यामध्ये बघा 3 मार्कासाठी तुम्हाला किती लिहावं लागते. त्या तुलनेत मॅथमॅटिक्समध्ये हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. पण नेमकं मी बघितलेलं आहे की आपले जे विद्यार्थी आहेत यांना गणिताची सुरुवातीपासून भीती वाटते. काय कारण आहे काही समजायला मार्ग नाही. नाही तर गणितासारखा सोपा विषय नाही. साधा, सोपा आणि स्कोरिंग, मार्कच्या बाबतीत स्कोरिंग देणारा जर विषय कुठला असेल मित्र तर तो मॅथमॅटिक्स आहे. पण एक लक्षात घ्या, तुमचं अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे, याच्यामध्ये तुमच्या आयडिया क्लिअर असायला पाहिजे, तुम्हाला बेसिक नॉलेज असायला पाहिजे, तेव्हाच ह्या गोष्टी आपल्याला येतात. अन्यथा कुठलीच गोष्ट आपल्याला येत नाही. हे बाकी तुम्ही पक्क लक्षात ठेवायचं आहे. आपण काय करतो आहे, टीचिंगमध्ये थोडंसं विद्यार्थ्याचं काउन्सिलिंगसुद्धा करण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी अभ्यास कसा करावा. मॅथमॅटिक्सचा अभ्यास करायचा असेल, तुम्हाला केमिस्ट्रीच्या, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स असतील, फिजिक्समधले प्रॉब्लेम असतील, सगळं तुम्हाला डू हार्डवर्क, याच्यामध्ये हार्डवर्क करायचं आहे आणि हे लिहून बघायचं आहे मित्र. जोपर्यंत तुम्ही रायटिंगमधली प्रॅक्टिस करणार नाही ना, तोपर्यंत हे विषय वाचून येत नाहीत. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मेहनत भरपूर, ढोर मेहनत म्हणतो आम्ही, असा एक मराठीमध्ये शब्द आहे, ते तुम्हाला याच्यामध्ये करावी लागते. तुम्हाला भरभरून मार्क्स मिळतात तुम्ही जर याच्यामध्ये मेहनत केली तर. तर ठीक आहे, मी आजच्या या आपला जो पिरियड्स आहे याच्यामध्ये आपण लॉजिकवरचं क्वेश्चन नंबर 15 घेतलेलं आहे बोर्डाच्या पेपरमधलं. आणि पुनश्च एकदा सांगतो मी तुम्हाला की तुम्ही JEEची परीक्षा द्याल तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा येते की तो JEE मेन क्वालिफाय झाला, JEE ॲडव्हान्स क्वालिफाय झाला, पण बोर्डाच्या पेपरमध्ये अपात्र झाला. म्हणजे JEEपेक्षाही त्याला बोर्डाची पेपर जे आहेत तो कठीण गेलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणून बोर्डाच्या पेपरकडे कृपा करून दुर्लक्ष करू नका, हेच माझं तुम्हाला सांगणं राहील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे आम्ही जे मॅथमॅटिक्सचे नवनवीन विद्यार्थ्यांसाठी, जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांना अभ्यास करावा असा वाटतो, ज्यांच्याकडे पैसा नाही आहे, आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, कोचिंगला जाऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांनी या चॅनलचा जरूर फायदा घ्यावा. आणि जे माझ्या चॅनलमध्ये जे विद्यार्थी जर असे काही सबस्क्रायबर नसतील तर त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं. जे सबस्क्रायबर असतील त्यांना याची गरज नसेल तर हे लिंक त्यांनी आजूबाजूला, त्यांच्या बाजूला जे काही 12वीचे विद्यार्थी असतील त्यांना शेअर करा, मग तुमच्या नातेवाईकाला शेअर करा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल. हाच याच्या मागचा एकमेव उद्देश आहे मित्र. हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. तर ठीक आहे, मी आता आपल्या आजच्या या टीचिंगला, म्हणजे आजचा जो लेसन आहे याला आपण इथं फुल स्टॉप देऊया. नंतरची आपली भेट दुसऱ्या आणखी लेसनमध्ये होईल, पिरियड्समध्ये होईल. धन्यवाद.